नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट 2025 बद्दल पुन्हा एकदा NTA त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटीस रिलीज केलेली आहे। आता या नोटीसमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे ते थोडंसं बघूया। बरेच दिवस झाले जे विद्यार्थी व पालक त्यांचे डाऊट्स विचारत आहेत की या वर्षीच्या एक्झाममध्ये काही चेंजेस होणार आहेत का, किंवा मल्टिपल शिफ्ट्समध्ये या एक्झाम घेतल्या जाणार आहेत का, ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहेत का। तर याच्याबद्दल NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांच्या साईडने एक नोटीस रिलीज करून या सगळ्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन केलेलं आहे। सो नोटीस आलेली आहे 16 जानेवारी 2025 रोजी। नीट संदर्भातली ही नोटीस आहे, नीट 2025 संदर्भातली। त्याचबरोबर नीटच्या बेसिसवरती कोणकोणत्या कोर्सेसला ॲडमिशन्स घेता येतं, तर MBBS, BMS, BHMS, BUMS, काही ठिकाणी नर्सिंगचे ॲडमिशन सुद्धा नीटच्या स्कोअरवरतीच होत असतात। तर त्याबद्दल सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे की सेम अशाच प्रकारे यावर्षी सुद्धा नीटच्या स्कोअरवरतीच या सगळ्या कोर्सेसचे ॲडमिशन प्रोसेस होणार आहेत। आणि जो सगळ्यात इम्पॉर्टंट विद्यार्थी व पालकांचा डाऊट होता की पेपर पॅटर्न असेल, पेपर पॅटर्नबद्दल अजून क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही, पण एक्झाम कशा पद्धतीनं होणार आहे तर त्याचं क्लॅरिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे की ॲज डिसाइडेड बाय नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे NMCने डिसाईड केल्याप्रमाणे इट इज इन्फॉर्म दॅट नीट UG 2025 shall be conducted in पेन अँड पेपर मोड, म्हणजे OMR शीट वरती जशा प्रकारे अगोदर एक्झाम कंडक्ट केली जात होती तशाच प्रकारे ह्या वर्षीची ऑफलाईन पद्धतीनं पेन पेपर मोड वरती ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे इन अ सिंगल डे अँड सिंगल शिफ्ट। म्हणजे बरेच जण असे म्हणत होते की JEE सारखी मल्टिपल शिफ्ट्समध्ये किंवा वेगवेगळ्या दिवशी हे एक्झाम घेतल्या जाणार आहेत, ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम घेतली जाणार आहे। तर याच्यावरती नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून क्लॅरिफिकेशन आलेलं आहे की पेन अँड पेपर मोडवरतीच ही यावर्षीची एक्झाम होईल व एकाच दिवसामध्ये घेतली जाईल, एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल। त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांचे पेपर जवळपास सेम असतील। पेपर किती टफ असेल काय असेल, बरेच विद्यार्थी म्हणत होते की वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये घेतले तर प्रत्येक शिफ्टमध्ये डिफिकल्टी लेवल ही वेगवेगळी येऊ शकते, त्याच्यामुळे स्कोअरवरती इम्पॅक्ट होऊ शकतो। तर असं काहीही होणार नाही। ऑफलाईन पद्धतीनं पेन पेपर मोडवरती यावर्षीची एक्झाम होणार आहे व लवकरच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मला सुरुवात सुद्धा होऊ शकते। सो विद्यार्थ्यांनी त्यांच्या डॉक्युमेंट सहित व अपडेटेड आधार कार्ड सहित तयार राहायचं। थँक्यू।